मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी आजही परवानगी देण्यात आलेली आहे। तिसऱ्या दिवशी सुद्धा जरांगेंचं आंदोलन सुरूच राहणार आहे। मुंबई पोलिसांकडून जरांगेंच्या आंदोलनासाठी आणखी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण यांच्याकडून। निखिल, तिसरा दिवस जरांगेंच्या उपोषणाचा, या संदर्भात अधिकची माहिती काय आहे? त्यांच्या प्रकृतीबाबत नेमकी काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण पाहिलं तर आजचा दिवस आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांचं तिसऱ्या दिवशी उपोषण आहे ते संपूर्णपणे सुरू आहे। आणि या तिसऱ्या दिवशी उपोषण करत असताना काल रात्री मात्र त्यांच्या प्रकृतीची जी तपासणी आहे ती करण्यात आलेली होती। त्यांचे पल्स आहेत ते देखील तपासण्यात आलेले होते, कारण 3 दिवस जर उपाशी असलं तर त्यामुळे आरोग्यावरती नक्कीच त्याचा परिणाम आहे तो होत असतो। आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांची काल रात्री देखील जी चौकशी आहे, जी तपासणी आहे ती करण्यात आली। परंतु आजचा दिवस महत्त्वाचा आहे कशासाठी, तर काल या ठिकाणी येऊन शिंदे समिती येऊन गेली, काल मनोज जरांगेला भेटून गेले। त्यानंतर जरांगेंना भेटल्याच्या नंतर त्यांनी विखे पाटलांकडे गेले आणि त्यानंतर विखे पाटलांनी काल रात्री मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतलेली आहे। त्यावरती आता मुख्यमंत्री आणि एकत्रित सरकार बसून काही निर्णय घेत आहे का, आणि याच निर्णयामधून मराठा आरक्षणाचा विषय आहे तो कुठेतरी सुटतोय का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मोठ्या संख्येने मराठा बांधव आहेत ते आता देखील मुंबईमध्ये येत आहेत, आणि त्यातच काल देखील मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं की शनिवार रविवार कुठलाही मराठा हा घरात थांबणार नाही, ते सर्व मुंबईच्या दिशेने यायला सुरुवात होईल। त्यामुळेच पाहिलं तर अजून देखील मोठ्या प्रमाणात राशन आहे ते सध्या मुंबईत पोहोचलेलं आहे। त्यामुळे मोठी तयारी आहे ती मराठा बांधवांनी मुंबईतच राहण्याची केलेली आहे। त्यामुळे सरकारला लवकरात लवकर या सर्व गोष्टींकडे लक्ष देऊन जो तोडगा आहे तो देखील काढला पाहिजे, आणि त्यासाठी आजचा दिवस संपूर्णपणे महत्त्वाचा आहे। तिसरा दिवस आहे। आज पोलिसांनी परवानगी दिली असली तरी सुद्धा आजच्या दिवशी नक्की मनोज जरांगे यांचं कशा प्रकारे भूमिका असणार आहे, सरकारचं शिष्टमंडळ किंवा सरकारच्या वतीने कोणी मनोज जरांगे पाटील यांना भेटायला येतंय का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असताना